नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आता दामिनीने महिपतची केस सोडण्याची धमकी देताच महिपतने सांगितलं दामिनीला प्रियाबाबतचं खूप मोठं सत्य। तर इथे प्रिया रविराज किल्लेदार यांची मुलगी नाही आहे हे सत्य आता महिपतने सांगितलेलं असतं। आणि त्याचबरोबर दामिनी देशमुख हिने आता अर्जुनची मदतच केलेली असते। दामिनी देशमुखने अर्जुनची मदत करत प्रियाचे DNA रिपोर्ट कोर्टामध्ये सादर करत केला खूप मोठा राडा। त्यामुळे इथे आता प्रिया खूपच मोठ्या गोत्यात आलेली असते। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने इथे आता दामिनी देशमुख प्रियाची बँड वाजवणार आहे आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, आपण बघितलं की आत्तापर्यंत प्रियाने किती खोटं बोललेलं आहे। म्हणजे तिने सुरुवात केली आहे तिथून ती खोटंच बोलत आली आहे। पण आता इथे दामिनी देशमुख हिला महत्त्वाची गोष्ट कळलेली असते। तेव्हा इथे ज्या वेळेला दामिनीला कळतं की इथे विलासचा खून झाला, तेव्हा त्याचा जो काही आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलेला आहे त्याच्यानुसार 8:30 त्याचा मृत्यू झालेला आहे। मग जर त्याचा मृत्यू 8:30 होतो तर एका मृत व्यक्तीच्या मोबाईलवरून पोलिसांना आता मधुभाऊंकडून त्याच्या जीवाला धोका आहे असा मेसेज कसा काय जाऊ शकतो? तेव्हा प्रेक्षकांनो, हा मेसेज प्रियाने केला होता हे दामिनीला कळलेलं असतं। त्यामुळे दामिनी आता विचार करते की जर या मूर्ख प्रियाने विलास मेल्याच्या नंतरला जर इकडे आता पोलिसांना मेसेज केला आहे की मधुभाऊंकडून माझ्या जीवाला धोका आहे, तेव्हा तुम्ही लवकरात लवकर या। तर आता जर एक मृत व्यक्ती आपल्या मोबाईलवरून कसा काय मेसेज करू शकतो, ही साधी गोष्ट अर्जुनच्या लक्षात येणार नाही का? अर्जुन इतका मोठा नावाजलेला वकील काही उगाचच आहे का? एकही केस न हरलेला वकील म्हणून अर्जुनची ख्याती काही उगाचच असेल का? तेव्हा इथे दामिनी देशमुख समजून गेलेली असते की अर्जुन आता एवढा कॉन्फिडंट आहे म्हणजे त्याच्याकडे प्रियाच्या विरोधात सुद्धा खूप पुरावे असतील। प्रियाने आतापर्यंत खूपच मोठा असा गोंधळ घालून ठेवलेला आहे। त्याच्यामुळे जर मी आता प्रियाला वाचवायला गेले, तिची बाजू सावरायला गेले ना, तर साक्षी पूर्णपणे हातातून सुटत जाईल। सगळा गेम आता ह्या प्रियावरती आहे। तेव्हा इथे दामिनी देशमुखला जेव्हा ही गोष्ट कळते की इथे विलासच्या मोबाईलवरून प्रियाने पोलिसांना मेसेज केला होता, तेव्हा आता प्रियावरती तर ती चिडतेच, पण ती आता लगेच महिपतला फोन करते आणि महिपतला ती बोलावून घेते। ती म्हणते की महिपत, काय तुझी ही माणसं? अरे त्या प्रियाने इथे तो विलास 8:30 मरतो काय, त्याच्यानंतरला ती इकडे त्याच्याच मोबाईलवरून पोलिसांना मेसेज करते काय? तिने किती मोठा गोंधळ घालून ठेवलाय कळतंय का तुम्हाला? आता अर्जुन कोर्टामध्ये हा मुद्दा नक्की सादर करणार। मग विलासच्या मोबाईलवरून पोलिसांना मेसेज करणारी व्यक्ती कोण? जर इथे आता मधुभाऊंकडून विलासच्या जीवाला धोका होता तर त्याने आधी मेसेज करायला हवा होता ना। त्याने मधुभाऊंबरोबर फाईट करायची काय गरज होती? आणि तो मेल्याच्या नंतरला इथे मधुभाऊ तर स्वतःच बेशुद्ध होते, कारण प्रियाने त्यांच्या डोक्यामध्ये मारलं होतं, कारण ती मागून येऊन तिने मधुभाऊंच्या डोक्यात मारलं होतं। मग विलासच्या मोबाईलवरून मेसेज करणारी ती तिसरी व्यक्ती कोण? हा मुद्दा सहजरित्या कुठलाही वकील कोर्टामध्ये सादर करू शकतो। ही गोष्ट जेव्हा दामिनीला कळते तेव्हा ती इथे महिपतला म्हणते की आता करायचं काय? ह्या प्रियाने किती मोठा गोंधळ घालून ठेवलाय कळतंय का तुम्हाला? एवढी मूर्ख मुलगी ती कशी काय असू शकते? ती त्या रविराज किल्लेदार यांची मुलगी आहे ना। मग ती जर एवढ्या मोठ्या नावाजलेल्या वकिलाची जर मुलगी आहे तरी साधी गोष्ट तिच्या लक्षात आली नाही का? ती कशी काय त्याची मुलगी असू शकते? मला तर संशय येतोय। एवढी खोटाडी मुलगी आणि रविराज किल्लेदार यांची मुलगी असेल, मला तर अजिबात वाटत नाही। तेव्हा इकडे आता महिपत म्हणतो काय करायचं आहे, ती त्यांचीच मुलगी आहे। तेव्हा इकडे आता दामिनी म्हणत असते की मी ऐकते ना, आश्रमापासून ती साक्षी बरोबरच आहे। प्रत्येक गोष्टीमध्ये साक्षीला ती मदत करत होती ना, कारण साक्षी तिला प्रत्येक कामाचे पैसे देत होती। मग आता तुम्ही म्हणताय तसं आश्रमामध्ये कितीतरी काका काकू लहान मुलं लहानाची मोठी झालेत, त्याच्यामध्ये अर्जुन सुभेदार यांची बायको सायलीसुद्धा लहानाची मोठी झाली आहे ना। पण ती मधुभाऊंना इथे न्याय मिळवून देण्यासाठी तिने अर्जुन सुभेदार या वकिलाशी लग्न केलं।
कारण तिला खात्री होती की तिचे बधूभाऊ निर्दोष आहेत. पण ही मुलगी जी अनाथ आश्रममध्ये लहानाची मोठी झाली, पण त्या मधुभाऊंच्या विरोधात ती खोटी साक्ष देते. कशासाठी? तर पैशासाठी. ही मुलगी खरंच रविराज किल्लेदार यांची मुलगी असू शकते? तिच्यामध्ये तर असं मला काहीच दिसत नाही. एक नंबरची लबाड मुलगी वाटली ती मला. मला खरं खरं सांगा, ती खरोखर रविराज किल्लेदार यांची मुलगी आहे का? तेव्हा इकडे आता महिपत म्हणत असतो की हो, ती खरोखर मुलगी आहे रविराज किल्लेदार यांची. तेव्हा दामिनी म्हणते, खोटं बोलताय माझ्याशी? खोटं बोलताय? ठीक आहे. आता जर माझ्याशी तुम्हाला खोटं बोलायचं असेल ना, आत्ताच्या आता ही केस मी सोडते. जा, तुम्हाला दुसरा कुठला वकील बघायचा असेल ना बघा, पण आता मी ही केस लढणार नाही. माझ्याशी खोटं बोललेलं मी सहन करणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो इकडे आता खूपच जास्त महिपत घाबरतो. त्याला असं वाटतं की दामिनीने जर ही केस सोडली तर कुठलाही वकील माझ्या मुलीची केस घ्यायला काही तयार नाही. मग आता काय करावं लागेल? तर इथे दामिनीला सत्य सांगावं लागेल. तेव्हा इथे आता महिपत म्हणत असतो की मॅडम माफ करा, तुम्ही बरोबर ओळखलत. ती प्रिया आहे ना, ती रविराज किल्लेदार यांची मुलगी नाही आहे. तेव्हा दामिनी म्हणते, मग कोण आहे ती? तेव्हा इकडे आता माझ्या मुलीच्या मदतीसाठी, तरी ते महिपतने आता एक बाजू सावरत तो म्हणालेला असतो की माझ्या मुलीच्या मदतीसाठी ज्या वेळेला आम्हाला कळलं की रविराज किल्लेदार यांना आपल्या मुलीला शोधायचं आहे, तिचं नाव तन्वी आहे, त्यामुळे आम्ही असा विचार केला की आपण ह्या प्रियाला आता त्यांची मुलगी म्हणून त्यांच्या घरी पाठवूया आणि मग साक्षीची केस त्यांना घ्यायला सांगूया, असा आम्हीच प्लॅन केला होता. तेव्हा ती प्रिया आहे ना, ती रविराज किल्लेदार यांची मुलगी नाही आहे, ती खरी तन्वी नाही आहे, ती कुणीतरी वेगळीच मुलगी आहे. तेव्हा इकडे दामिनी म्हणते, माझ्या लक्षात आलंच ती एक लबाड मुलगी आहे. लहानपणापासून तिचा हाच स्वभाव आहे आणि म्हणून तर तिच्यामध्ये काडी मात्र बदल नाही. त्या आश्रमामध्ये सायलीसुद्धा वाढले. बघितलं ना मी त्या सायलीला, किती सोज्वल आहे, आणि ही प्रिया तेवढीच लबाड. तेव्हा इकडे आता दामिनी म्हणते की याचा अर्थ ती मुलगी रविराज किल्लेदार यांची मुलगी नाहीच आहे. त्याच्यामुळे आता कोर्टामध्ये मी सहजरित्या हे सगळं सिद्ध करू शकते. तेव्हा इथे आता महिपत म्हणत असतो, मॅडम तुम्ही नक्की काय करणार आहात? तेव्हा इकडे आता प्रिया ही खूपच मोठी खोटाडी मुलगी आहे, हे मी कोर्टामध्ये सिद्ध करणार आहे. तेव्हा इथे दामिनी म्हणते, महिपत तुम्हाला फक्त एक काम करायचं आहे, त्या प्रियाचे आणि तिच्या वडिलांचे DNA रिपोर्ट घेऊन यायचं आहे, पण खरे खोटे नाही. आता ते कसे मॅनेज करायचे हे तुम्ही बघा, पण त्या प्रियाचे आणि तिच्या वडिलांचे जे खोटे वडील आहेत ना तिचे, त्यांचे DNA रिपोर्ट हे मॅच होणारे नाही आहेत, कारण का ती त्यांची खरी मुलगी नाही आहे. तेव्हा मला खरे DNA रिपोर्ट हवेत. तेव्हा महिपत म्हणतो देणार. तेव्हा दामिनी म्हणते, पण प्रियाला याबद्दल काहीही कळता कामा नये. तेव्हा महिपत म्हणतो, ठीक आहे, तुमचं काम झालंच म्हणून समजा. त्यानंतर प्रेक्षकांनो आता कोर्टामध्ये हेअरिंग असते. अर्जुन तर पूर्ण तयारीत आलेला असतो. ही आता शेवटची केस होणार आहे असं अर्जुनला वाटतं, कारण अर्जुनकडे इतके मोठे पुरावे असतात ना, म्हणजे अगदी इथे प्रिया त्याचबरोबर साक्षी यांची रेस्टॉरंटमध्ये जी CCTV फुटेजची क्लिप आहे तीसुद्धा अर्जुनकडे असते, ज्याच्यामध्ये प्रिया पैसे घेते साक्षीकडून. ते सगळं आता त्याच्यामध्ये दिसतं. त्याच्यानंतरला इथे प्रियाने दिलेली साक्ष कशी खोटी आहे. रिक्रिएशनमध्ये मधुभाऊ आणि प्रिया या दोघांच्या बोलण्यामध्ये किती तफावत आहे. मधुभाऊंनी दिलेलं स्टेटमेंट आणि प्रियाने दिलेलं स्टेटमेंट याच्यामध्ये किती फरक आहे. साक्षसुद्धा आधी तिने वेगळी दिले, नंतर वेगळी दिले. तसं मधुभाऊने आत्तापर्यंत जी काही साक्ष दिले, जे काही स्टेटमेंट दिले, ते कधीही बदललेलं नाही आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी अर्जुन आता कोर्टामध्ये सादर करणार असतो. आणि त्याचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर त्याचं विलासचं मृत्यूचं टायमिंग 8:30 आहे, तर त्याच्या मोबाईलवरून त्याच्या मृत्यूनंतरचा वेळ जेव्हा इथे असतो त्याच्यामध्ये पोलिसांना मेसेज कसा काय जातो. म्हणजे हा मेसेज कुणी केला असेल, तर ज्याने विलासचा खून केला आहे त्यानेच त्याच्या मोबाईलवरून हा मेसेज केलेला आहे. हे आता अर्जुन कोर्टामध्ये सिद्ध करणार असतो. त्याच्यामुळे प्रियाची वाट ही लागणारच असते, पण ते अर्जुन लावणार असतो. अर्जुनला कुठे माहिती असतं की दामिनीसुद्धा आता मधुभाऊंना काही न बोलता इथे प्रियाची वाट लावणार आहे. अर्जुनला वाटत असतं की आता सगळे पुरावे सादर करणार आणि प्रियाला जेलमध्ये टाकणार. आय विटनेस म्हणून तिच्यावरती अजिबात विश्वास ठेवायला नको असं बोलणार. पण त्याच्या आधीच इथे आता दामिनी देशमुख म्हणत असते की ज्या वेळेला विलासचा खून झाला त्यावेळेला साक्षी तिथे नव्हती. हे प्रिया मधुकर म्हणजेच तन्वी किल्लेदार यांनी कोर्टामध्ये सांगितलेलं आहे. आता ती 2 तास नक्की कुठे होती ते मला काही माहिती नाही आहे, पण ती तेव्हा आश्रमामध्ये नव्हती, हे आता मी सिद्ध करणार आहे.
तेव्हा इथे आता दामिनी देशमुख आधी कोर्टामध्ये बोलत असते की आपण आय विटनेस म्हणून ज्या मुलीवरती विश्वास ठेवतोय ती मुलगी आय विटनेस आहे, आपण याच्यावरती का विश्वास ठेवायचा? जर मधुभाऊ म्हणतायत की त्यावेळेला तिथे आश्रमामध्ये जर विलास आणि साक्षी दोघेजण होते तर साक्षी तिथे नव्हती. आता आश्रमामध्ये अंधार होता. कदाचित ज्या वेळेला विलास आणि प्रिया दोघेजण आश्रमामध्ये गेले होते त्यावेळेला लाईट तर गेल्या होत्या. मग मधुभाऊंनी प्रियालाच बघितलं असेल, बरोबर की नाही प्रिया? तेव्हा इथे प्रिया आता घाबरते. तिला असं वाटतं की दामिनी देशमुख आता माझ्यावरती का येते, ही माझ्याकडे बघून का बोलते? तेव्हा दामिनी म्हणत असते की जज साहेब, ज्या वेळेला पोलीस आश्रमामध्ये बघायला गेले होते ना तेव्हा तिथे अंधार होता. अंधारामध्ये मधुभाऊंना कळलंच नसेल की तिथे साक्षी आहे का प्रिया आहे ते. तेव्हा इथे आता विलासचा खून कदाचित प्रियानेच केला असेल आणि त्यानंतरला मधुभाऊंना सुद्धा तिने बेशुद्ध केलं आणि त्यानंतरला इथे विलासच्या मोबाईलवरून तिने पोलिसांना मेसेज केला की मधुभाऊंकडून त्याच्या जीवाला धोका आहे म्हणून, बरोबर की नाही? तेव्हा इथे अर्जुनला तर खूप मोठा धक्काच बसतो की इथे प्रियाचा खोटारडेपणा कोर्टामध्ये मी आता सिद्ध करणार होतो तर इथे दामिनी देशमुखने सगळी बाजीच आता पलटलेली असते. दामिनी देशमुख आता कोर्टामध्ये प्रियाला विटनेस बॉक्समध्ये बोलावते आणि तिला विचारत असते की विलास आणि तू दोघेजण पोटदुखीचं नाटक करून तुम्ही आश्रमामध्ये गेला होतात की नाही? तेव्हा प्रियाची आता बोबडी पूर्णपणे वळते. तिला आता काय बोलावं काही कळत नाही. ती मनामध्ये म्हणत असते, अगं तू साक्षीची वकील आहेस की माझ्या विरोधात बोलणारी? तेव्हा इथे आता प्रिया म्हणत असते की नाही, मी नाटक केलं नव्हतं, खरोखर माझ्या पोटात दुखत होतं. तेव्हा दामिनी म्हणते, मग पोटात दुखत असताना डॉक्टरकडे न जाता आश्रमामध्ये का आली होतीस? विलास डॉक्टर आहे का, की तुमच्या आश्रमामध्ये कुणी डॉक्टर होतं? तेव्हा इथे आता प्रिया पूर्णपणे गोंधळते. तेव्हा दामिनी म्हणते, मग जर ज्या वेळेला विलासचा खून झाला तिथे साक्षी नव्हती असं तुझं म्हणणं आहे, तर मग तुम्ही आश्रमामध्ये पूर्णपणे उलथापालथ का करून ठेवली होती? कशासाठी? तर साक्षीकडून तू कामाचे पैसे घेत होतीस म्हणूनच ना. साक्षी तुला तुझ्या कामाचे पैसे मोजत होती म्हणून तू तिच्यासाठी काम करत होतीस, बरोबर की नाही? तेव्हा इथे प्रेक्षकांनो, दामिनी देशमुख म्हणत असते की प्रिया एक नंबरची खोटारडी मुलगी आहे, तिच्यावरती अजिबात विश्वास ठेवला जाऊ नये. तिला इथे ती पैशांची हापापलेली असल्यामुळे ज्या वेळेला विलासला तिने रस्त्यावरून आश्रमामध्ये ती घेऊन गेली ना त्यावेळेला विलासकडे खूप सारे पैसे होते आणि त्या पैशांचे गट्टे तिने बघितल्यानंतर आश्रमामधल्या लोकांना बाहेर काढणारी प्रिया विलासला मधुभाऊंनी आश्रमामध्ये ठेवून घ्यावं म्हणून तिने मधुभाऊंना कन्व्हिन्स केलं होतं, बरोबर की नाही प्रिया? तेव्हा इथे प्रिया म्हणते, नाही असं काही नाही आहे. तेव्हा दामिनी म्हणते, हो, मधुभाऊंकडे विलासने हवे तेवढे पैसे ठेवायला दिले होते की नाही, पण मधुभाऊंनी स्वतः ते पैसे ठेवले नाही तर विलासला स्वतः त्या लॉकरमध्ये ठेवायला सांगितले आणि म्हणाले की तुझे पैसे तूच वापर, आम्हाला तुझ्या पैशांची गरज नाही आहे, आम्ही जे काही अन्न शिजवू ते आमच्याबरोबर तू खायचं, तुझे पैसे तुलाच ठेव. तेव्हा इकडे आता दामिनी म्हणत असते की मधुभाऊंनी विलासकडे पैसा आहे ते बघून ठेवलेलं नाही, तर इथे प्रियाने त्यांच्याकडे पैसा आहे म्हणून ती विलासला आश्रमामध्ये घेऊन गेली होती. आश्रमामध्ये एवढे लोक होते, काकू काका होते, लहान मुलं होती, त्यांच्याबरोबर ती कधीच चांगली बोलली नाही. पण विलासकडे पैसा होता म्हणून ती त्याची सगळी कामं करायची, त्याला काका काका म्हणत त्याच्या मागे पुढे करायची. त्याच्यामुळे इथे आता प्रिया ही किती मोठी पैशांची हपापलेली आहे हे आता कळतं. त्याच्यामुळे प्रिया म्हणते, नाही हे सगळं खोटं आहे. तेव्हा दामिनी म्हणते, हो, हे सगळं खोटं आहे का? प्रिया, तू मला खरं खरं सांग, तू खरोखर तन्वी किल्लेदार आहेस का? तेव्हा इथे प्रिया आता पूर्णपणे टेन्शनमध्ये येते. अरे देवा, ही तर माझीच वाट लावायला उभी राहिली आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, हे तुम्ही काय बोलताय? तेव्हा दामिनी म्हणते, हो, मला हेच सिद्ध करायचं आहे की ज्या वेळेला विलासचा खून झाला ना त्यावेळेला खून करणारी व्यक्ती ही प्रियाच होती, म्हणून तिचा खोटारडेपणा आता मी कोर्टात सगळ्यांसमोर आणते. तेव्हा इकडे आता इनडायरेक्टली का होईना पण दामिनी अर्जुनची मदतच करते. तेव्हा इथे आता तिच्या हातामध्ये DNA रिपोर्ट असतो. तेव्हा दामिनी म्हणत असते की जज साहेब, हा घ्या प्रियाचा आणि तिच्या वडिलांचा DNA रिपोर्ट. प्रिया मधुकर ही आता स्वतःला तन्वी किल्लेदार म्हणवते, पण ती खरी तन्वी किल्लेदार नाहीच आहे, ती दुसरीच कुणीतरी खोटारडी मुलगी आहे. हा आहे DNA रिपोर्ट ज्याच्यामध्ये त्यांचे DNA आता तिच्या वडिलांबरोबर मॅचेस झालेले नाही आहेत, ती त्यांची मुलगीच नाही आहे. तेव्हा इथे रविराज म्हणत असतो, पण आमचे DNA मॅच झालेत, तिने मला तो आधी पुरावा दिला आहे, ते पुरावे खोटे आहेत असं सुद्धा दामिनी देशमुख आता सिद्ध करते. हवं तर तुम्ही हा रिपोर्ट तपासून पहा, खराखुरा रिपोर्ट आहे हा. त्यामुळे इथे आता प्रिया किती एक नंबरची खोटारडी आहे असं आता दामिनीने कोर्टामध्ये सिद्ध करत
अर्जुनची मदतच केलेली असते। त्यामुळे इथे विलासचा खून करणारी व्यक्ती ही साक्षी नसून प्रिया आहे असा सगळा आळ आता दामिनीने प्रियावरती टाकलेला असतो आणि इथे साक्षीला निर्दोष सिद्ध केलेलं असतं आणि इथे मधुभाऊसुद्धा आता निर्दोष सिद्ध झालेलेच असतात आणि ते असतातच निर्दोष आणि त्यामुळे इथे प्रियाला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालेली असते आणि अर्जुनला प्रियाच्या विरोधामध्ये जे काही मुद्दे मांडायचे असतात ते आधीच दामिनी देशमुख मांडून मोकळी होत इथे आता प्रियाला गुन्हेगार म्हणून तिने घोषितच केलेलं असतं।